ह्या फेक अकाउंटवरच्या माझ्या विषयावर प्रत्येक आहे, पण त्याच्यातही त्याच्याविषयी चमडी चोर वगैरे म्हणतात. महाजन हा चमडी चोर आहे. एका वाघासमोर लांडग्यांचे फळ दुःख जमावे लागते. बाप तर बापच असतो. सर्व गाईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे. अशा ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावंच, पण मी एवढंच सांगणार या ठिकाणी की गिरीश भाऊंनी माझे चॅलेंज स्वीकारावे. जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा. जा मुलाच्या याच्यातली सीबीआय चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा. जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचं नार्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा, जे आमच्या खोडके सरांनी काल मागितली. तसे स्वीकारा चॅलेंज. का मागे पडताय, का फळ काढताय? त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारांनी एकत्रित मागणी करायला, हो नाथाभाऊ काय बडबड करतोय, खरा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्यात हिंमत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कारण नाथाभाऊचे वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचे, भ्रमनिराश करायचा, हे आम्हाला मान्य होणार नाही. मी शेवटापर्यंत जाईल. तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा. हे काय बोलता याच्या कॉमेंट वाचून दाखवतो मला. इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भातल्या की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचावं. फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स, ह्या कॉमेंट्स आहे तुमच्यात देतो. ह्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहेत, मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खून की आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज देत आहे म्हणाले. कॉमेंट बघ. लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ. काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन की ते खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मुंडे खडसे यांनी हा पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला, तर त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजनसारखे विषारी फळ देखील लागले. कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे. हे कोणतंही पान कळत तुम्ही याच्याविषयी. या पानावर हे असे आहेत की चमच्याचा चमचा नाथाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस, मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे. संयमित भाषेत एकमेकांवर टीका जरूर करावी, मात्र भाषेची मर्यादा बाळा. हे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असे मंगेश चव्हाण सर्व गाईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. एका वाघासमोर लांडग्यांचे फळ दुःख जमावे लागते. बाप तर बापच असतो. बाकीचे अनेक आहेत आणि फेक अकाउंटचे तुम्हाला दाखवतो. हे फेक अकाउंट आहे. ते कलर पक्षाच्या मध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं. हे फेक अकाउंट. आता याच्यात आहे माझ्या विषयासाठी काय त्याच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं. कोण म्हणताय एंजल क्वीन बेनिट. एंजल क्वीन बेनिट एक मुलगी म्हणते. दुसरं स्वतःच्या अपयशाचा खापर कायम दुसऱ्यावर फोडू नका. कोण म्हणताय टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते. संदीप देशमुख. महाजन हा चमडी चोर आहे. पूजा खाणार खुर्चीसाठी कोणीही तोंड लावायला तयार. हाच तुमचा इतिहास. ही पण मुलगीच आहे. आता जेमना विजय सत्ता गेली की तुम्ही अचानक सुद्धाने प्रामाणिक झालं का? ही पण मुलगीच आहे. पुढे प्रबोध शर्मा ह्या सगळ्या मुलींचेच नाव आहे. आता विलास गायकवाड. BHRचे पैसे काय गिरीश भाऊ तुमच्या हातात असेल तर ह्या फेक अकाउंटवरच्या माझ्या विषयावर प्रत्येक आहे, पण त्याच्यातही त्याच्याविषयी चमडी चोर वगैरे म्हणतात. त्याच्याच पॅनचाच अकाउंट फेक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जरा आत्मचिंतन करा आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट्स आले असतील, जेवढ्या न्यूजपेपर आपल्या याच्यावर काय म्हणतात तुमच्या सोशल मीडियामध्ये तेवढ्या फक्त वाचा. बाकी काय होणं त्याच्यानं नाथाभाऊ कसा आहे आणि गिरीश भाऊ कसा आहे हे ज्ञान समाजाला झालेलं आहे, ते तुम्हाला पण होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.